सर, महेशगिरी बाबत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा निफाडला दाखल झाला आहे. काय माहिती आहे, कशी मोडस अप्रेंटिसची होती त्याची आणि बायकांना तो त्याच्या जाळ्यात फसवून लैंगिक अत्याचार करायचा असंही बोललं जात आहे. लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धामणगाव या ठिकाणी हा आश्रम चालत होता. महेशगिरी काकडे या बाबतीमध्ये गुरुवारी काही महिला या त्या ठिकाणी जास्त गर्दी करतात. तिथे येणाऱ्या महिला यांचे काही मोबाईल नंबर घेऊन हा अशा स्वरूपाचे दुष्कर्म त्यांच्याबरोबर करत होता. एक महिला जिने तक्रार दिलेली आहे ती काल संध्याकाळी आमच्याकडे तक्रार घेऊन आली. त्याचं असं म्हणणं आहे की 2024 ते 2024च्या दरम्यान तिच्याबरोबर अत्याचार झालेले आहेत. या बाबांनी त्याच्या मोबाईल नंबर घेतला. मोबाईल नंबरवर सातत्याने संपर्क करून तिला बळजबरीने त्या एका ठिकाणी घेऊन गेला आणि कुकर्म केलेला आहे अशा स्वरूपाची माहिती मिळाल्यानंतर काल तो गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आज तपास सुरू आहे. काही वेळापूर्वीच आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अटकेची कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर ही संपूर्ण त्याची पद्धत काय होती, आणखी काही व्हिक्टीम आहेत का, या सर्व बाबी समोर येतील. आतापर्यंत ज्यांची तक्रार आलेली आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे. भविष्यात आणखी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार. सर, जनतेला काय अपील करायला भोंदूबाबांपासून सावध राहण्याकरिता, म्हणजे लोक त्यांच्या याला बळी पडतात आणि त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी जातात. वेगवेगळे कारणाने लोक अशा काही लोकांकडे जातात की ज्यांच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे किंवा काहीतरी आपल्या जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी अशा स्वरूपाच्या भोंदूभावाचा उपयोग केला जातो. तर सर्वांना आव्हान आहे की अशा स्वरूपाच्या गोष्टीपासून निश्चितपणे दूर राहिलं पाहिजे. आपल्या राज्यामध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टी करण्यासाठी जो कोणी करतो आहे त्याच्या विरोधात कायदा आहे जादूटोणा विरोधी. तर या बाबतीमध्ये सजग राहून आपल्या कुटुंबाच्या व्यक्ती या तिकडे जात असतील तर या बाबतीमध्ये निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, या केसमध्ये जी लासलगावला केस दाखल झालेली आहे या बाबतीमध्ये आणखी काही कोणाच्या तक्रारी असतील तर निश्चितपणे त्यांनी पुढे आलं पाहिजे. सर, महेशगिरी बाबत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा निफाडला दाखल झाला आहे. काय माहिती आहे, कशी मोडस अप्रेंटिसची होती त्याची आणि बायकांना तो त्याच्या जाळ्यात फसवून लैंगिक अत्याचार करायचा असंही बोललं जात आहे. लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धामणगाव या ठिकाणी हा आश्रम चालत होता. महेशगिरी काकडे या बाबतीमध्ये गुरुवारी काही महिला या त्या ठिकाणी जास्त गर्दी करतात. तिथे येणाऱ्या महिला यांचे काही मोबाईल नंबर घेऊन हा अशा स्वरूपाचे दुष्कर्म त्यांच्याबरोबर करत होता. एक महिला जिने तक्रार दिलेली आहे ती काल संध्याकाळी आमच्याकडे तक्रार घेऊन आली. त्याचं असं म्हणणं आहे की 2024 ते 2024च्या दरम्यान तिच्याबरोबर अत्याचार झालेले आहेत. या बाबांनी त्याच्या मोबाईल नंबर घेतला. मोबाईल नंबरवर सातत्याने संपर्क करून तिला बळजबरीने त्या एका ठिकाणी घेऊन गेला आणि कुकर्म केलेला आहे अशा स्वरूपाची माहिती मिळाल्यानंतर काल तो गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आज तपास सुरू आहे. काही वेळापूर्वीच आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अटकेची कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर ही संपूर्ण त्याची पद्धत काय होती, आणखी काही व्हिक्टीम आहेत का, या सर्व बाबी समोर येतील. आतापर्यंत ज्यांची तक्रार आलेली आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे. भविष्यात आणखी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार. सर, जनतेला काय अपील करायला भोंदूबाबांपासून सावध राहण्याकरिता, म्हणजे लोक त्यांच्या याला बळी पडतात आणि त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी जातात. वेगवेगळे कारणाने लोक अशा काही लोकांकडे जातात की ज्यांच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे किंवा काहीतरी आपल्या जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी अशा स्वरूपाच्या भोंदूभावाचा उपयोग केला जातो. तर सर्वांना आव्हान आहे की अशा स्वरूपाच्या गोष्टीपासून निश्चितपणे दूर राहिलं पाहिजे. आपल्या राज्यामध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टी करण्यासाठी जो कोणी करतो आहे त्याच्या विरोधात कायदा आहे जादूटोणा विरोधी. तर या बाबतीमध्ये सजग राहून आपल्या कुटुंबाच्या व्यक्ती या तिकडे जात असतील तर या बाबतीमध्ये निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, या केसमध्ये जी लासलगावला केस दाखल झालेली आहे या बाबतीमध्ये आणखी काही कोणाच्या तक्रारी असतील तर निश्चितपणे त्यांनी पुढे आलं पाहिजे.